नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सिंथेटिक रेसिपी। आज आपण बनवणार आहोत बोंबील चटणी। बोंबील चटणीसाठी इथे घेतले आहे आपण बोंबीलचं शेपूट आणि तो तोंड असतं ते काढून घेतलं आहे। इथे घेतला आहे कांदा कापून एकदम छोटे छोटे बारीक कापलाय, कोथिंबीर घेतली, लाल तिखट घेतले, कांदा लसूण मसाला घेतलाय, मीठ घेतलंय व हळद घेतली आहे। हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे। कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल छान गरम झालं की आपण त्याच्यात कांदा घालून घेणार आहोत। इथे कांदा घालून घेतला आहे। आपल्याला कांदा एकदम छानसा लाल लाल भाजून घ्यायचा आहे, जास्त पण लाल नाही पण थोडं लाल भाजून घ्यायचा आहे। तर हा आपण एकदम मस्त भाजून घेऊया। तर इथे लाल लाल कांदा भाजून घेतला आहे। किती भारी वाटतोय ना। अशाच प्रकारे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत मीठ। तर इथे मी मीठ घालून घेतलं आहे, थोडी हळद पण पडली आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। मीठ घालून घेतले की छानसा आपण हा मिक्स करून घेऊया। तर इथे हे छानसं मिक्स करून घेतलं आहे। ह्याच्यात घातलं आहे आपण आता हळद घालून घेतली की आपण छानसं अजून एकदा मिक्स करून घेऊया। आता इथे कांदा लसूण मसाला लाल तिखट घातला आहे आणि छान मिक्स करू। सेल्फी म्हणाला सॉरी थोडंसं ते ना आमची इथून माझी बहीण आलेली, तिचा आवाज आहे। आता ह्याच्यात आपण घालणार आहोत बोंबील छोटे छोटे काप आणि हे आपण गरम पाणी ठेवलं आहे कारण की त्याच्यावर थोडेसे बॅक्टेरिया वगैरे असले ते जर्म्स वगैरे थोडं ते नीट होतं आणि ते चांगलं क्लीन होऊ। आणि आता हे छानसं आपण बोंबील घालून मिक्स करून घेतलं आहे। आणि ही माझी मम्मीची स्टाईल, मम्मीने व्हिडिओ केली कारण की मी स्कूलला गेले तेव्हा मम्मीने केले होते आणि काही मला जमलं नाही व्हिडिओ काढायला। आणि दादा पण नव्हता घरी, पप्पा ऑफिसला गेले त्याच्यामुळे मम्मीने काढली कशी तरी। आता आपण सर्व करून तुम्हाला दाखवते। इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे आपण आणि इथे सर्व झालं आहे। लाईक शेअर सबस्क्राईब भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।